घटना समोर येत आहे। आपल्या बहिणीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध असल्याने गावात आपली बदनामी होत आहे। या कारणाने बहिणीचा स्कार्फने गळा आवळून खून केल्याची घटना घडलेली आहे। पाहूया सविस्तर या बातमीमधून। दिनांक 16 डिसेंबर रोजी मानवी हाडांचे अवशेष खंडाळा तालुक्यातील गुठाळे गावच्या येथील गट नंबर 237 मध्ये आढळले होते। त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिरवळ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळाच्या आजूबाजूस मिळून आलेले लेडीज सँडल, कपड्यांची बॅग व त्यामधील खाजगी कंपनीचा गणवेश यावरून मिळालेले साहित्याची ओळख पटवून नातेवाईकांचा शोध घेऊन मानवी हाडांचे अवशेष हे शिरवळ येथील मयत युवती मनीषा कुमारी जिमदार महतो वय 19 राहणार मूळ मांझी मियापट्टी माझी सारण जिल्हा छपरा राज्य बिहार हल्ली राहणार शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा हिचे असल्याचे समजले। सदरील घटना ही घातपात असल्याची शक्यता गृहीत धरून शिरवळ पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार विविध अंगाने तपास करीत असताना घडलेली घटना ही मयत मनीषा कुमारी हिचे बिहार येथील गावातील युवकासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून व गावात बदनामी होत असल्याने मनीषा कुमारी हिच्या भावाला हे प्रेमसंबंध पसंत नसल्याच्या कारणावरून भावाने तिचा स्कार्फने गळा आवळून खून केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे। त्यावरून शिरवळ पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल झाला। घटनेचे गांभीर्य ओळखून समीर शेख पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी सदरील गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.व्ही. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलीस अंमलदार संजय धुमाळ, जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुरेश मोरे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, सूरज चव्हाण यांच्या पथकाने गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करीत सदरील गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या प्रकरणी आरोपीस शिरवळ पोलीस यांनी अटक केली असून यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.व्ही. केंद्रे करत आहेत। या कारवाईमध्ये सहभागी झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले। 16 डिसेंबर 2023 ला एक फक्त कवटी एक सापडलेली होती गस्त करताना आपल्या टीमला। त्याच्यामध्ये बाकी कुठल्याही प्रकारचा क्लू नव्हता। शिरवळ पोलीस स्टेशनची सर्व टीम, SDPO, स्थानिक गुन्हे शाखा असे सगळे मिळून त्याच्यामध्ये शोध करत होते। तर याच्यामध्ये नंतर हळूहळू काही क्लूज गोळा करण्यात आले। त्या क्लूजवरून त्या कवटीचं जी ओळख आहे ते ओळख स्थानिक पोलिसांना पटली। याच्यामध्ये एक मुलगी होती, बिहारची ही मुलगी आहे, ती त्या ठिकाणी काम करायला ती आली होती MIDC मध्ये आणि त्याच्यासोबत त्याचे 2 बहीण आणि एक भाऊ देखील त्या ठिकाणी होते आणि काम करत असताना त्याच्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होता। ज्यावेळी त्याच्या भावाला ही गोष्टी समजल्यानंतर त्यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन खात्री केली आणि खात्री केल्यानंतर त्याने मुलीचा जीव घेतला आणि जीव घेतल्यानंतर त्याची बॉडी त्यांनी टाकून दिलेली होती। त्यांनी कोणालाही न सांगता ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या। त्यामुळे कुठलाही प्रकारचा क्लू किंवा मिसिंग सुद्धा त्यांनी या प्रकरणामध्ये दाखल केलं नव्हतं। त्यामुळे आपल्या पोलिसांना अजिबात त्याच्या बाबतीत कुठलाही क्लू आला नाही। परंतु कवठीपासून एक रिव्हर्स प्रकारचा तपास याच्यामध्ये करून आरोपीपर्यंत आता आम्ही पोहोचलोय। त्याच्या भावाला आता ताब्यात घेतलेला आहे। पोलीस कस्टडी घेऊन आम्ही त्याच्या विरुद्ध आता पुरावे गोळा करतोय आणि त्याला जास्त शिक्षा होईल कोर्टाच्या मार्फतीने याचा प्रयत्न आम्ही करतोय। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।